रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय पेरूची खिचडी. तुम्ही म्हणाल पेरूची खिचडी कशी काय? तर पेरूची खिचडी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा. तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय कुठून नाही नक्की मला कमेंट करा, म्हणजे मग मला पण कळेल का माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचलेली आहे. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आणि पेरूची खिचडी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. याच्यात बिया वगैरे काही येत नाही, तुम्ही म्हणून पेरूची खिचडी म्हटल्यानंतर कचकच वगैरे लागते की काय, दाताखाली बिया येते का काय, असं काहीही होणार नाही. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पेरूची खिचडी मस्त एकादशी विशेष कशी बनवायची, कुठल्याही उपवासाला चालन अशा पद्धतीने आज आपण खिचडी बनवतो. आणि एकदम साधी आणि सोपी आहे, खूप अवघड पण नाही, खूप छान पण होते. तर इथे बघा किती मऊसूत अशी खिचडी झालेली आहे, अजिबात कुठे कच्ची वगैरे राहिलेली नाही. खूप छान अशी मस्त इथे आपल्याला खिचडी तयार होते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे एक वाटी आपल्याला साबुदाणा छान असा भिजवून घ्यायचा आहे. शेंगदाणे भाजून घ्यायचे, छान बारीक करून घ्यायचे. बटाटा बारीक कट करून घ्यायचा आहे, साळून घ्यायचा, मग कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला एक पेरू घ्यायचा आहे. पेरूची वरची साल आपल्याला घ्यायची आहे. पेरू स्वच्छ धुवून घ्यायचा, वरती साल काढून घ्यायची. साबुदाणा भिजवून घेऊ, शेंगदाणे भाजून घेऊ आणि छान बारीक दळून घेऊ. पेरू स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आपल्याला पेरूच्या अशा पद्धतीने फोडी करून घ्यायची आहे. वरतीला आपल्याला फक्त पार्ट घ्यायचा आहे. आपण पेरूचा पार्ट वरतीला काढून घेतलेला आहे. आता हा पेरू तुम्ही मिठासोबत किंवा खिचडीसोबत खाऊ शकता. एकदम बारीक याच्यामध्ये आपल्याला कट करून घ्यायचा. अशा पद्धतीने मिक्सरला ग्राइंड करायचं आहे आपल्याला पेरू. इथे पेरू छान असा बारीक करून घेतलेला आहे. तर इथे आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे. 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडीशी कोथिंबीर घेतली 2 आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे 4. तर इथे आपल्याला सगळं एकत्र बारीक दळून घ्यायचं आहे. पेरू अशा पद्धतीने बारीक झालेला आहे. आपण थोडंसं पाणी घालून अजून बारीक करून घ्यायचं आहे. पेरूची छान गिरवी तयार करून घेतलेली आहे. कढई गरम करून घेतलेली आहे. गावरान तूप घालून घ्यायचं 1 चमचा. थोडंसं शेंगदाणा तेल घालून घेऊया. शेंगदाणा तेल घातल्यानंतर गावरान तुपाचा वास निघला जात नाही, तुपाचा वास तसाच राहतो. तूप तेल छान गरम झालेलं आहे. पेरूची गिरवी घालून घ्यायची. इथे बारीक कट करून घेतलेले बटाटे अशा साईजमध्ये बारीक करून घ्यायचे. बटाटे घालून घेऊया, म्हणजे बटाटे पण त्याच्यामध्ये शिजले जातील. खिचडीमध्ये आपल्याला बटाटे कचकच राहणार नाही. 2 मिनटं झाकण ठेवून घेऊया. 2 मिनटं झालेले, झाकण काढून बघूया. तर छान असं मस्त बटाटा शिजलेला आहे आणि पेरूतलं पूर्णपणे पाणी आटून गेलेलं आहे. मिरचीतलं बटाटा छान असं शिजलेला आहे. थोडासा हिरवा कढीपत्ता घेतलेला आहे, ताजा फ्रेश घालून घेऊया. भिजवलेला साबुदाणा घालून घेऊया. साबुदाणा छान मिक्स करून घेऊया. शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घेऊया. तर आपल्याला ही आहे पेरूची खिचडी. पेरू साबुदाणा खिचडी तुम्हाला कशी वाटते कशी नाही नक्की मला कमेंट करा. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे. सगळ्यात पहिल्यांदा पेरूची खिचडी आपण चॅनलवर आणलेली आहे. गौरी चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. 2 मिनटं पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आहे. राहिलेलं शेंगदाण्याचं कूट घालून घेतला. अर्धा चमचा आपल्याला इथे गावरान तूप घालून घ्यायचं. छान मिक्स करून घेऊया. दोन मिनटं पुन्हा झाकण ठेवून घेऊ. इथे 2 मिनटं झालेले, झाकण काढून बघूया.
छान मऊ खिचडी झालेली आहे, बघू शकता. अजून मी हलवली नाही, काही नाही. आता खाली डागली की काय बघू. तर अशा पद्धतीने खिचडी झालेली आहे. डागलेली वगैरे काही नाही, खूप छान अशी मस्त खिचडी झालेली आहे. इथं आपल्याला अर्धा लिंबू खिचडीवरती पिळून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घेऊया आता. तर किती छान अशी आपल्याला खिचडी झालेली आहे बघा. गॅस बंद करूया. खूप छान अशी आपल्याला खिचडी इथे तयार आहे आणि एकदम मऊसूत अशी खिचडी झालेली आहे. म्हाताऱ्या माणसाला सुद्धा चावल अशी खिचडी इथे आपल्याला तयार आहे. रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला, आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. अशा पद्धतीने पेरूची खिचडी नक्की करून बघा. याला म्हटलं जातं पेरू खिचडी. तर चला, धन्यवाद.